महाड एमआयडीसीतील प्रसोल कंपनी हे औद्योगिक युनिट स्थापन झाल्यापासून वारंवार स्फोट, आग लागणं आणि अन्य अपघातांचे गंभीर प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत। त्यामुळे अनेक कामगार जखमी झाले असून काहींचे मृत्यू देखील झाले आहेत। या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असून विषारी वायू, धूर, रसायनांचं प्रदूषण यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। अनेक वेळा याबाबत तक्रार करून देखील संबंधित कंपनीकडून कोणतीही ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही। प्रशासनाकडून आवश्यक तपासणी आणि नियंत्रण होत नाही। ही परिस्थिती गंभीर असून मानवी जीविताचा प्रश्न निर्माण झालाय। 2 दिवसापूर्वी प्रसोल कंपनीत स्फोट झाला तरी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे। प्रसोल कंपनीकडून झालेल्या अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी, मृत आणि जखमी कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी आणि ही कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी यासाठी प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आलं। जर या मागण्यांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन योग्य कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून 23 सप्टेंबर 2025 रोजी प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून असं या ठिकाणी प्रसोल कंपनीच्या विरोधात आज निवेदन या ठिकाणी दिलं आहे। आणि वारंवार या एमआयडीसीचा जो त्रास होतो आहे की आजूबाजूच्या परिसरातील जी गावं आहेत त्या सर्व गावांना आरोग्याच्या बाबतीत फार वाईट अनुभव आहे। आणि त्या परिस्थितीतून ते गावं सगळे दुर्लक्षित झालेले आहेत आणि प्रशासनाचं या ठिकाणी कुठलंही लक्ष नाही, त्यांची आरोग्याची काळजी घेतली जात नाही। आणि आता हे जे प्रसोल कंपनीच्या विरोधातला विषय आहे की तिथं वारंवार अपघात होत आहे, तर त्या कंपनीचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं आणि नक्कीच ते त्या कॅपॅसिटीचं असेल तर ती कंपनी चालू ठेवावी अन्यथा बंद करावी। कारण आरोग्याशी खेळणं हे फार वाईट आहे। कारण एकतर ती थर्ड पार्टी त्याच्यात सर्वसामान्य गरिबाची लोकांची मुलं काम करत आहेत आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असं काही घडलं तर आमचा पक्ष त्याला कधी माफ करणार नाही आणि त्यांना सतत त्या कंपनीच्या विरुद्ध किंवा एमआयडीसीच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि ह्याच्यावर शासनाने कठोर निर्णय जर घेतले नाही तर आम्ही आंदोलन येत्या 23 तारखेला इथं करण्याचा इशारा आज दिलेला आहे आणि ते आज पत्र प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे। महाड तालुक्यामध्ये जी एमआयडीसी आहे त्या एमआयडीसीच्या कंपन्या केमिकल कंपन्यांमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होत असताना दिसत आहेत। हे सर्व होत असताना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं मी इथं खेदाने व्यक्त करतो। आज एमआयडीसीमध्ये अनेक अपघात होत आहेत। अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे कामगार आहेत त्यांचे म्हणजे अनेक प्रॉब्लेम असताना सुद्धा तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। अनेक कामगार जखमी होत आहेत। असं असताना कोणत्याही सुरक्षिततेची काळजी घेतलेली दिसत नाही आहे। एमआयडीसीमध्ये कुठल्याही मोठ्या प्रकारे त्यांच्यावर औषधोपचार करणारे कुठले दवाखाने नाही आहेत। इथलं जे ट्रॉमा केअर युनिट आहे ते पण आज मरणासन्न अवस्थेत आहे। असं असताना प्रशासन याकडे मूग गिळून गप्प बसलेलं आहे। या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रसोल कंपनीच्या आज जो अपघात झालेला आहे त्या अपघाताचा त्याच्या विरोधात आम्ही आता निवेदन माननीय प्रांताधिकाऱ्यांना इथे देण्यासाठी इथे आम्ही सर्व काही जमलेलो आहोत। येत्या काही दिवसांमध्ये याच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून इथे आम्ही उपोषणाला बसू असा आम्ही गर्भित इशारा देत आहोत।